नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुंबई हायकोर्ट भरती 2025च्या शिपाई या पदासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले 30 प्रश्न व त्याचे सविस्तर विश्लेषण बघणार आहोत। या व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% फायदा होईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर परीक्षेमध्ये आपल्याला अशा प्रकारे ग्रंथ किंवा पुस्तके दिली जातील आणि त्याचे लेखक किंवा साहित्यिक विचारले जातील। तर हा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आसूडवरती, हा खूप वेळा यापूर्वी देखील विचारलेला आहे, त्यामुळे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि हा जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 होईल। आता परीक्षेमध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कशाविषयी आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो। तर हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक याच्यावरती भाष्य केलेले आहे। प्रश्न क्रमांक 2, पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजेच बॉइलिंग पॉईंट किती असतो? तर पाण्याचा बॉइलिंग पॉईंट असतो 100 डिग्री सेल्सिअस एवढा। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर असेल। आता हे जे उत्तर आहे पाण्याच्या उत्कलन बिंदूवरती ते डिग्री सेल्सिअसमध्ये आहे। तुम्हाला फॅरेनहाईटमध्ये देखील प्रश्न विचारला जाईल की पाण्याचा उत्कलन बिंदू किती फॅरेनहाईट असतो? तर त्याचे उत्तर असेल 212 डिग्री फॅरेनहाईट। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील ते प्रश्न विचारतात। त्याचबरोबर हा जो 0 डिग्री सेल्सिअस आहे तो आहे त्याचा गोठण बिंदू पाण्याचा। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। त्याचबरोबर हे जे 37 डिग्री सेल्सिअस आहे ते काय आहे? तर ते आहे मानवी शरीराचे तापमान, सरासरी तापमान। परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मानवी शरीराचे सरासरी तापमान किती असते? तर ते असते 37 डिग्री सेल्सिअस एवढे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर अशा प्रकारचे जी काही राष्ट्रीय प्रतीके आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। तर राष्ट्रीय जलचर प्राणी आहे गंगा नदीतील डॉल्फिन हा। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे। याला सुसुमासा असं देखील म्हटलं जातं कारण तो त्या प्रकारचा आवाज करत असतो। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? हा देखील प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये। तर ही जी मृत्युंजय कादंबरी आहे त्याचे लेखक आहेत शिवाजी सावंत हे। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे। आता या शिवाजी सावंत यांच्या वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। त्यातील महत्त्वाचे आपण बघूया। छावा ही देखील खूप महत्त्वाची कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची। त्याच्यानंतर युगंधर ही देखील भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यावरती लिहिलेली कादंबरी आहे, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। त्यामुळे इतर 2 कादंबरी देखील लक्षात ठेवा ज्या शिवाजी सावंत यांच्या आहेत। त्यानंतर वि स खांडेकर यांच्या देखील पुस्तकावर प्रश्न विचारले जातात। ते पुस्तक आहे ययाती। ययाती हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर त्याचे लेखक आहेत वि स खांडेकर हे। त्याच्यानंतर पु ल देशपांडे यांचे एक पुस्तक आहे त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात, ते आहे बटाट्याचे जाळ। त्यामुळे हे पुस्तक देखील लक्षात ठेवा। आणि विश्वास पाटील यांची देखील 2 महत्त्वाची पुस्तकं आहेत, ते देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। एक आहे पानिपत हे, या पानिपत पुस्तकामुळेच त्यांना पानिपतकार विश्वास पाटील असं देखील म्हटलं जातं। आणि दुसरं आहे संभाजी। त्यामुळे हे 2 पुस्तके लक्षात ठेवा जी लिहिलेली आहेत विश्वास पाटील यांनी। प्रश्न क्रमांक 5, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? तर लोकसभेचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा। म्हणजे दर 5 वर्षांनी लोकसभा नव्याने निवडून दिली जाते। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल। आता परीक्षेमध्ये आपल्याला लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात। तर आपण लोकसभा आणि राज्यसभा याच्यावरती डिटेल माहिती बघूया। तर लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
तर तो असतो त्याच्या पहिल्या बैठकीपासून 5 वर्षांचा. त्यामुळे पहिली बैठक लक्षात ठेवा, पहिल्या बैठकीपासून पुढे 5 वर्षांचा असतो आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लोकसभा ही विसर्जित होत असते आणि नव्याने निवडणुका होतात. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून लोकसभा आणि राज्यसभा याच्यातील फरक बघूया. तर लोकसभा हे कशा स्वरूपाचे सभागृह आहे, तर ते आहे अस्थायी स्वरूपाचे, म्हणजे टेम्पररी. म्हणजेच काय, तर ते दर 5 वर्षांनी विसर्जित होते. मात्र राज्यसभा ही स्थायी सभागृह आहे, परमनंट स्वरूपाचे, याचे विसर्जन होत नाही. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो, तर राज्यसभा ही स्थायी सभागृह असल्यामुळे ते कधीही विसर्जित होत नाही. मग आता लोकसभेचे जे सदस्य असतात त्यांचा कार्यकाळ किती असतो, तर तो देखील 5 वर्षांचाच असतो. जशी लोकसभेचा कार्यकाळ असतो तेवढाच सदस्यांचा देखील कार्यकाळ असतो. मात्र राज्यसभा ही कधीच विसर्जित होत नाही, परंतु त्याचे जे सदस्य असतात ते दर 6 वर्षांनी निवृत्त होत असतात. म्हणजेच काय, तर राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्ष असतो. हा डिफरन्स इथे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लोकसभेची निवडणूक ही थेट होते, म्हणजे जनतेद्वारे थेट त्याचे प्रतिनिधी निवडले जातात. मात्र राज्यसभेची निवडणूक ही अप्रत्यक्षपणे, म्हणजेच काय, तर आपण निवडून दिलेल्या आमदारांद्वारे राज्यसभेतील सदस्य निवडले जातात. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या लोकसभा आणि राज्यसभेच्या संदर्भात, त्या लक्षात ठेवा. हे जे विश्लेषण आहे हे आपल्या शिपाई भरतीची जी टेस्ट सिरीज आहे त्याच्यामधून घेतलेली आहे. मग त्याबद्दल थोडीशी माहिती आपण बघूया. तर मुंबई हायकोर्ट शिपाई भरतीसाठी टेस्ट सिरीजचा आपला एक कोर्स आहे. हा कोर्स परीक्षेच्या नवीन पॅटर्नवर आधारित आहे. म्हणजेच काय, ज्या प्रकारचे, ज्या स्वरूपाचे प्रश्न पाठीमागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारलेले होते त्याच स्वरूपाचे आणि त्याच प्रकारचे प्रश्न या टेस्ट सिरीजमध्ये आपण घेतलेले आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये एकूण 10 सराव टेस्ट असतील. प्रत्येक टेस्टमधील प्रत्येक प्रश्नाचे हे सखोल स्पष्टीकरण दिले जाईल. ज्या प्रकारचा चार्ट तुम्ही आत्ता पाहिलेला आहे त्याच प्रकारचे विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचे देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या टेस्ट सिरीजची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपण PDF स्वरूपात देत आहोत. त्यामुळे या PDF तुम्हाला झेरॉक्स करता येतील आणि अभ्यास करण्यासाठी तुम्हाला अतिशय सोयीचं ठरेल. मग ही टेस्ट सिरीज जॉईन कशी करायची, तर यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र ही ॲप तुम्हाला डाउनलोड करावी लागेल. या टेस्ट सिरीज कोर्सची जर सॅम्पल PDF तुम्हाला बघायची असेल तर ती तुम्हाला आपल्या ॲपमध्ये या बघता येईल. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील ती तुम्हाला पाहता येईल. हा कोर्स जॉईन करताना काही अडचण आल्यास या मोबाईल नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ज्या मुलांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही त्यांनी 100% ही टेस्ट सिरीज जॉईन करा, कारण याच्यातून ॲटलिस्ट बेसिक स्वरूपाचा तरी अभ्यास तुमचा होऊन जाईल आणि त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% होईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 6. अकलेचा कांदा या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. तर परीक्षेमध्ये तुम्हाला वेगवेगळे वाक्यप्रचार आणि म्हणी याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील. त्या दृष्टिकोनातून अशा प्रश्नांचा समावेश देखील आपण केलेला आहे. तर अकलेचा कांदा या वाक्यप्रचाराचा अर्थ होतो अतिशय मूर्ख मनुष्य. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. आवळा, लिंबू यात कोणते जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात असते. तर परीक्षेमध्ये वेगवेगळे जीवनसत्व जे असतात त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचा कल असतो. आवळा असेल किंवा लिंबू असेल या प्रकारच्या फळांमध्ये जीवनसत्वे क हे भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्याशी संबंधित आपल्या टेस्ट सिरीजमध्ये दिलेले स्पष्टीकरण आपण बघूया. तर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की जीवनसत्व क हे खालीलपैकी कोणत्या फळांमध्ये जास्त असते. तर लिंबू असेल, संत्री असेल, मोसंबी असेल, आवळा असेल, म्हणजे जी काही लिंबू वर्गीय फळे आहेत त्याच्यामध्ये जीवनसत्व क चे प्रमाण हे सर्वाधिक असते, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की जीवनसत्व क ला शास्त्रीय भाषेत काय म्हणतात. तर याचे दुसरे एक नाव आहे शास्त्रीय भाषेतील, ते आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. किंवा असा प्रश्न विचारला जाईल की ॲस्कॉर्बिक ॲसिड हे कशात असते, तर ते असते जीवनसत्व क मध्ये. आता वेगवेगळी जीवनसत्व व त्यांच्या अभावामुळे कोणते आजार होतात ते बघूया. त्याच्यावरती 1 मार्काचा प्रश्न फिक्स असतो. तर जीवनसत्व अ च्या अभावामुळे कोणता आजार होतो, तर तो होतो रातआंधळेपणा. म्हणजेच आपल्या डोळ्यांना निरोगी असण्यासाठी जीवनसत्व अ जास्त महत्त्वाचे आहे. त्यानंतर जीवनसत्व ब च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो, तर तो आजार आहे बेरी हा. जीवनसत्व क च्या अभावामुळे कोणता आजार होतो,
तर स्कर्वी हा आजार जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होतो. म्हणजेच हिरड्यातून रक्त येणे या प्रकारच्या गोष्टी होतात आणि त्यामुळेच हिरड्यांसाठी महत्त्वाचे जीवनसत्व कोणते आहे तर ते आहे जीवनसत्व क आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व ड याच्या अभावामुळे कोणता आजार होतो तर मूडदूस, अस्थिमृदुता यासारखे आजार हे जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतात. त्यामुळे हाडांच्या योग्य वाढीसाठी हे जीवनसत्व ड खूप आवश्यक असते. त्याच्यानंतर जीवनसत्व ई च्या अभावामुळे कोणता आजार होतो तर जीवनसत्व ई च्या अभावामुळे वंध्यत्व किंवा स्नायूंचा कमकुवतपणा यासारखे आजार उद्भवतात. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. आणि जीवनसत्व के च्या अभावामुळे कोणते आजार होतात तर रक्त न गोठणे, म्हणजे जीवनसत्व के ची जर कमतरता असेल तर शरीरातून एखादी जखम जर झाली तर तेथे रक्त गोठत नाही. त्यामुळे जीवनसत्व के देखील खूप महत्त्वाचे आहे, लक्षात घ्या. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा चार्ट आहे, तो पूर्णपणे पाठ असला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राची वाईन कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते. तर परीक्षेमध्ये कोणत्या शहराची काय ओळख आहे याच्यावरती देखील प्रश्न असतात. तर महाराष्ट्राची वाईन कॅपिटल म्हणून आपल्याला माहीत आहे नाशिक हे शहर ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हे असं का तर नाशिकमध्ये देशातील एकूण वाईन उत्पन्नाच्या जवळपास 80% उत्पादन हे एकट्या नाशिकमध्ये होते. त्यामुळे याला वाईन कॅपिटल ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखले जातं. आता याबाबत अधिक माहिती आपण बघूया की इतर कोणती शहरे जी आहेत त्यांना कोणत्या नावाने ओळखले जातं. तर पुणे या शहराला पूर्वेकडचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जातं किंवा विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जातं. तर ही 2 नावे लक्षात ठेवा. पूर्वेकडचे ऑक्सफर्ड म्हणजे पुणे शहर किंवा विद्येचे माहेरघर हे पुणे शहराला म्हटलं जातं. त्यानंतर नागपूर शहराची काय ओळख आहे तर सिटी ऑफ ऑरेंज किंवा संत्र्यांचे शहर म्हणून. त्यानंतर जळगाव या शहराची ओळख केळीचे शहर किंवा सुवर्णनगरी म्हणून केली जाते. त्याच्यानंतर कोल्हापूर शहराची ओळख काय आहे तर कुस्तीगिरांचा जिल्हा किंवा गुळाचा जिल्हा अशी ओळख आहे कोल्हापूर शहराची. त्याच्यानंतर सोलापूर शहराची ओळख काय आहे तर ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर शहराला ओळखले जाते. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे सोलापूरवरती, त्याचबरोबर नागपूरवरती आणि पुणे शहरावरती. त्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9, भारताचे राष्ट्रगीत जन गण मन गाण्यासाठी किती वेळ लागतो. भारताचे जे राष्ट्रगीत आहे जन गण मन हे गाण्यासाठी 52 सेकंद लागतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे कोणी लिहिलेले आहे तर ते लिहिलेले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. त्यामुळे याचे लेखक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 10, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला तर दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे संत रामदास यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत तुम्हाला दासबोध बरोबरच संत रामदासांचा आणखीन एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, तो आहे मनाचे श्लोक. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मनाचे श्लोक कोणी लिहिलेले आहेत तर ते लिहिलेले आहेत संत रामदास यांनी. त्यानंतर संत तुकाराम यांचा ग्रंथ कोणता तर तुकाराम गाथा. तुकाराम गाथा हे जे अभंग आहेत ते संत तुकाराम यांचे आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर संत ज्ञानेश्वर यांचे 2 महत्त्वाचे ग्रंथ आहेत, त्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. एक आहे ज्ञानेश्वरी आणि दुसरा आहे अमृतानुभव. हे दोन्ही ग्रंथ महत्त्वाचे आहेत कारण याच्यावरती यापूर्वी प्रश्न येऊन गेलेले आहेत, त्यामुळे हे पाठ असले पाहिजेत. त्यानंतर संत एकनाथ यांचे काय आहेत तर संत एकनाथ यांची बहारुडे आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, बहारुडे कोणाचे असतात तर ते असतात संत एकनाथ यांची. प्रश्न क्रमांक 11, कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आपण घेणार आहे. तर समानार्थी शब्द कोणता आहे कांचन या शब्दासाठी
तर तो आहे सोने. सोन्याला कांचन म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचे योग्य उत्तर असेल. आता सोन्याला अजून कोणते समानार्थी शब्द आहेत, तर ते आहेत हेम. हेम म्हणजे सोने. त्यानंतर कनक म्हणजे सोने. त्यानंतर सुवर्ण म्हणजे सोने. त्यानंतर कुंदन म्हणजे देखील सोने. तर हे काही महत्त्वाचे समानार्थी शब्द आहेत सोने या शब्दाचे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12, वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाण कोणत्या वायूचे आहे? तर वातावरणामध्ये सर्वाधिक प्रमाणात असलेला वायू आहे नायट्रोजन हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला या नायट्रोजन वायूचे प्रमाण विचारतील, तर ते आहे 78% एवढे. 78% एवढ्या प्रमाणात नायट्रोजन वायू आहे. मग ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? तर ते आहे 21% एवढे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि जे इतर वायू आहेत ते साधारणतः 1% या प्रमाणात वातावरणामध्ये समाविष्ट असतात. तर हे दोन्ही लक्षात ठेवा, यांचे प्रमाण, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 13, भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर करंट अफेअरमध्ये साधारणतः अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ते बेसिक स्वरूपाचे प्रश्न असतील, त्यामुळे जास्त डीपमध्ये तुम्हाला करंट अफेअर करण्याची गरज नाही. बेसिक स्वरूपाची जनरल नॉलेजचे प्रश्न तुम्हाला अशा स्वरूपाचे विचारले जातील. तर भारताचे सध्याचे गृहमंत्री आहेत अमित शहा हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असेल. मग राजनाथ सिंह यांच्याकडे कोणतं खातं आहे? तर ते आहेत देशाचे संरक्षण मंत्री. त्यामुळे ते लक्षात ठेवा. देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर ते आहेत राजनाथ सिंग. नितीन गडकरी यांच्याकडे कोणते मंत्रिपद आहे? तर ते आहेत रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग या खात्याचे मंत्री कोण आहेत? तर ते आहेत आपले नितीन गडकरी हे. त्यानंतर निर्मला सीतारामन यांच्याकडे कोणते मंत्रिपद आहे? तर ते आहेत भारत देशाच्या अर्थमंत्री. तर हे काही महत्त्वाचे मंत्री आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 14, 1498 मध्ये भारताचा शोध लावणारा खलाशी कोण? तर भारताचा शोध कोणी लावलेला आहे? तर भारत देशाचा शोध लावलेला आहे वास्को द गामा यांनी, या पोर्तुगीज खलाशाने. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. किती साली याच्यावरती देखील प्रश्न विचारलेले आहेत? तर ते आहेत 1498 साली. मग या कोलंबसने कशाचा शोध लावला? तर यांनी शोध लावला अमेरिकेचा. हा देखील भारताला शोधायलाच निघालेला होता, मात्र ते करत असताना तो पोचला अमेरिका या देशामध्ये आणि अशा तऱ्हेने मग अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर हा जो मॅगेलन आहे, हा आहे पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा पहिला खलाशी. त्यामुळे हा देखील लक्षात ठेवा, याच्यावरतीही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 15, 625 या संख्येचे वर्गमूळ किती? तर अशा स्वरूपाचे बेसिक गणिताचे देखील प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहेत. मग 625चे वर्गमूळ किती असते? तर ते आहे 25 हे. 25चा वर्ग होतो 625. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 16, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोणी दिली? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींच्या घोषणा किंवा त्यांची घोषवाक्य खूप महत्त्वाची आहेत, कारण यापूर्वी याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. तर ते देखील आपण प्रश्न घेत आहोत. तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा दिलेली आहे लोकमान्य टिळक यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर त्याचे उत्तर असेल लोकमान्य टिळक हे. लोकमान्य टिळकांनाच भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखलं जातं. अजून महत्त्वाच्या 2 प्रसिद्ध घोषणा आहेत, त्या देखील आपण बघूया. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं कोणी म्हटलेलं आहे? तर ते म्हटलेलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. त्यानंतर करा किंवा मरा अशा स्वरूपाची घोषणा कोणी दिली? तर ती दिलेली महात्मा गांधी यांनी. तर या 2 महत्त्वाच्या घोषणा आहेत, त्याच्यावरती देखील प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 17,
रक्तातील तांबड्या पेशींचे म्हणजेच रेड ब्लड सेल्सचे आयुष्य किती दिवसांचे असते? तर हा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारलेला आहे. तर रक्तात ज्या तांबड्या पेशी असतात त्यांचे आयुष्य किती असते? तर ते असते साधारणतः 120 दिवसांचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला मोडक सागर असेही म्हणतात? तर हा भूगोलाच्या दृष्टिकोनातून इथे प्रश्न घेतलेला आहे की महाराष्ट्रातील जी काही महत्त्वाची धरणे आहेत ती कोणत्या नदीवर आहेत, कोणत्या जिल्ह्यात आहेत, त्याबरोबर त्या धरणातील जलाशयाचे नाव काय आहे, अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातील. तर हा जो मोडक सागर जलाशय आहे तो आहे वैतरणा या नदीवरती किंवा या धरणावरती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता काही महत्त्वाची धरणे बघूया किंवा जलाशय बघूया आणि ती कोणत्या नदीवर आहेत ते देखील बघूया. तर वैतरणा ही जी जलाशय किंवा धरण आहे त्याचे नाव काय आहे? तर मोडक सागर जलाशय म्हणून. आणि तो कोणत्या नदीवर आहे? तर तो आहे वैतरणा नदीवरती. त्यानंतर जायकवाडी धरणाचे जे जलाशय आहे त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला नाव आहे ज्ञानेश्वर सागर म्हणून. आणि तो कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे गोदावरी नदीवरती. त्यानंतर कोयना धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर ते आहे कोयना नदीवरती आणि त्याच्या जलाशयाचे नाव आहे छत्रपती शिवाजी सागर हे. त्यानंतर भंडारदरा हे जे धरण आहे ते आहे प्रवरा नदीवरती आणि त्याच्यातील जलाशयाचे नाव आहे ऑर्थर लेक किंवा त्यालाच विल्सन डॅम असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे ही 4 नावे लक्षात ठेवा. हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत की कोणत्या नदीवर कोणते धरण आहे आणि त्या धरणातील जलाशयाचे नाव काय आहे. प्रश्न क्रमांक 19. लावणी हा लोकनृत्याचा प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर आपल्याला माहीत आहे लावणी हा जो प्रसिद्ध लोकनृत्याचा प्रकार आहे तो आहे महाराष्ट्र या राज्यातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता कोणत्या राज्यामध्ये कोणते लोकनृत्य फेमस आहे किंवा प्रसिद्ध आहे ते आपण बघूया. हा चार्ट देखील आपल्या टेस्ट सिरीजमधूनच आपण घेतलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणती लोकनृत्य आहेत? तर लावणी, कोळी नृत्य, लेझिम, धनगरी गजा हे काही महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनृत्य आहेत. आता आपण गुजरातमधील काही महत्त्वाचे लोकनृत्य बघूया. त्यामध्ये आहे गरबा, दांडिया रास आणि टिपणी. त्याच्यानंतर पंजाब या राज्यात कोणते प्रसिद्ध लोकनृत्य आहे? तर ते आहे भांगडा आणि गिद्ध आहे. राजस्थानमधील प्रसिद्ध लोकनृत्य कोणते आहेत? तर एक आहे घुमर, त्यानंतर कालबेलिया आणि कठपुतलिया हे काही महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत जे राजस्थानमधील आहेत. त्यानंतर केरळमधील महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत कथकली आणि मोहिनीअट्टम हे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे या कथकली आणि मोहिनीअट्टमवरती. त्यानंतर आसाममधील महत्त्वाचे लोकनृत्य कोणते आहे? तर ते आहे बिहू हे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. आणि ओडिसामधील प्रसिद्ध नृत्याचा प्रकार आहे ओडिसी जे शास्त्रीय नृत्य आहे आणि घुमुरा हे एक दुसरा प्रकार आहे. तर हे काही महत्त्वाचे लोकनृत्य किंवा पारंपरिक लोककला आहेत ज्या त्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 20. एका क्रिकेट बॅटची किंमत 500 रुपये आहे. तर अशा 12 बॅटची किंमत किती? तर हा देखील एक बेसिक स्वरूपाचा गणितावरचा प्रश्न आहे. एक बॅट ही साधारणतः 500 रुपयाला आहे. मग 12 बॅटची किंमत किती असणार आहे? तर 12 गुणुले 500 म्हणजेच 12 पंचे 60 आणि राहिले 2 शून्य. तर त्याची किंमत असेल 6000 रुपये एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21. छत्रपती शिवाजी महाराजांची आई कोण होत्या? तर आपल्याला माहीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या माँसाहेब जिजाबाई ह्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचे योग्य उत्तर असेल. या येसूबाई कोण होत्या? तर या छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सूनबाई होत्या. त्यामुळे हे लक्षात ठेवा. असा देखील प्रश्न येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाईंचे नाव काय? तर ते आहे महाराणी येसूबाई. त्यानंतर या सोयराबाई आणि पुतळाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप कोणते आहे? तर या विदुषी शब्दाचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ होतो विद्वान स्त्री.
विद्वान स्त्रीला विदुषी म्हटलं जातं. मग याचे पुल्लिंग रूप काय असेल, तर याचे पुल्लिंग रूप असेल विद्वान पुरुष. मग या विद्वान पुरुषालाच अजून एक नाव आहे, ते आहे विदुर हे. तर ते पर्यायामध्ये ॲक्च्युली विदुर हा शब्द असायला हवा होता, पण ठीक आहे, विद्वान पुरुष हे आपले योग्य उत्तर असेल. विद्वान पुरुष म्हणजे विदुर आणि विद्वान स्त्री म्हणजे विदुषी. प्रश्न क्रमांक 23. भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे? तर भारताची आर्थिक राजधानी आहे मुंबई हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. दिल्ली काय आहे, तर दिल्ली ही राजधानी आहे, देशाची राजधानी. भारताची राजधानी कोणती, तर ती आहे दिल्ली. फक्त राजधानी म्हटलं की त्याचे उत्तर असेल दिल्ली, मात्र आर्थिक राजधानी म्हटलं तर त्याचे उत्तर असेल मुंबई. प्रश्न क्रमांक 24. जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? तर परीक्षेमध्ये असे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर जागतिक योग दिन दरवर्षी 21 जूनला साजरा केला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता काही महत्त्वाचे दिवस आपण बघूया ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 8 मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 1 डिसेंबर हा जो दिवस आहे तो जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. तर हे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 25. बटाट्याची चाळ हे पुस्तक कोणी लिहिले? तर पाठीमागे आपण एका प्रश्नाचे विश्लेषण पाहताना सांगितलेलं होतं की बटाट्याची चाळ हे जे पुस्तक आहे ते आहे पु ल देशपांडे यांचे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. अजून एक पुस्तक आहे पुलंचे, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो, ते आहे व्यक्ती आणि वल्ली. त्यामुळे हे पुस्तक देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26. माणसाच्या शरीरात रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे काम कोणता अवयव करतो? तर मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण करण्याचे काम करणारा अवयव आहे मूत्रपिंड हा, म्हणजेच किडनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. बरेच जण हृदयाशी कन्फ्युजन करतात, पण हृदय हा रक्ताचे शुद्धीकरण करत नसून रक्त पंप करण्याचे कार्य करतो. म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवापर्यंत रक्त पोहोचवण्याचे काम हे हृदयामार्फत केले जाते. त्यानंतर जठराचे कार्य काय आहे? तर जठराचे कार्य आहे की अन्नाचे पचन करण्यास मदत करणे आणि मोठे आतडे जे आहे त्याच्यामध्ये पचलेल्या अन्नातील जे पाणी आहे त्या पाण्याचे शोषण केले जाते. त्यामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे, त्याच्यावरतीच अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. आणखीन एक प्रश्न आहे जो मूत्रपिंड किंवा किडनीशी संबंधित आहे, तो नेहमी परीक्षेमध्ये विचारला जातो की मूत्रपिंडाचे कार्यात्मक आणि रचनात्मक घटक किंवा एकक काय आहे? तर त्याचे नाव आहे नेफ्रॉन असे. नेफ्रॉनला किडनीचे रचनात्मक आणि कार्यात्मक एकक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. गीत रामायण कोणी लिहिलेले आहे? तर हे जे गीत रामायण आहे त्याचे लेखक आहेत ग. दि. माडगूळकर हे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. मग या गीत रामायणाचे संगीतकार कोण आहेत? तर ते आहेत सुधीर फडके हे. त्यामुळे संगीतकार देखील लक्षात ठेवा. याला संगीत कोणी दिलेले आहे? तर ते दिलेले आहे सुधीर फडके यांनी. प्रश्न क्रमांक 28. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते अभयारण्य आहे हे बघितलेलं आहे. तर हे जे कान्हा राष्ट्रीय उद्यान आहे ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर भारत देशाचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड म्हणजे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30.
खालीलपैकी कोणता आजार हा संसर्गजन्य नाही? आता संसर्गजन्य म्हणजे काय? तर असा आजार जो आजार झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात जर एखादा व्यक्ती आला तर त्याला देखील आजार होतो. तर अशा आजाराला संसर्गजन्य किंवा संपर्कजन्य आजार असं म्हणतात. तर या संसर्गजन्य आजार कोणकोणते आहेत? तर TB आहे, फ्लू आहे, कोरोना आहे. मात्र आपल्याला इथे विचारलेलं आहे कोणता आजार हा संसर्गजन्य नाही? तर मग हा जो मधुमेह आहे, डायबिटीज, हा संसर्गजन्य नसून तो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो. त्याचबरोबर कॅन्सर किंवा BP, हृदयरोग यासारखे जे आजार आहेत ते देखील संसर्गजन्य नसतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर अशा रीतीने आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले 30 प्रश्न व त्यांचे सविस्तर विश्लेषण बघितलेले आहेत. कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आवश्यक असतो आणि तो सराव करण्यासाठी आपली ही शिपाई भरतीची टेस्ट सिरीज आहे, ज्याच्यामध्ये आपण 10 टेस्टचा सराव संच तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. आणि त्याच्यापेक्षा सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नांचे आपण सखोल स्पष्टीकरण त्यासोबत देत आहोत. या सखोल स्पष्टीकरणामुळे जास्तीत जास्त महत्त्वाचे जे विषय आहेत ते विषय तुमचे कव्हर होतील. त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात असे टॉपिक देखील तुमचे कव्हर होतील. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला अतिशय चांगली ही टेस्ट सिरीज आहे, त्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदा झालेला दिसेल. या व्हिडिओची PDF जर तुम्हाला हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.